नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. GDCA परीक्षेचा अभ्यास करताय विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सहकार संस्थेसंबंधीच्या भरपूर साऱ्या कन्सेप्ट संकल्पना मी क्लिअर करणार आहेत. पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 3, पेपर क्रमांक 4, पेपर क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 6 च्या दृष्टीने. जो विद्यार्थी आजचा हा व्हिडिओ व्यवस्थित अभ्यास करेल, समजून घेईल आणि आपल्या नोटबुकमध्ये मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घेणार, तर त्याच्या पहिल्याच पार्टमध्ये GDCA परीक्षेचा अभ्यास त्या ठिकाणी कव्हर होणार. हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन काळजीपूर्वक हा व्हिडिओ समजून घ्या. ज्या ज्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी मी स्टेप बाय स्टेप सांगतोय त्या त्या व्यवस्थितरित्या समजून घ्या, फॉलो करा आणि आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेत चला. दोन्ही बॅचेसला महत्त्वाच्या सूचना आहे. ऑफलाईन बॅचेसवाले सगळ्यात महत्त्वाच्या तुम्हाला सांगितलेल्या काही महत्त्वाच्या होम असाइनमेंट टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या तुम्ही वेळेत कंप्लीट करून देणं गरजेचं आहे. तसेच ऑनलाईन सेक्शन्सवाल्या बॅचेसलाही देखील मी होम असाइनमेंट टेस्ट सिरीज दिलेले आहे, त्यांनी वेळेत कंप्लीट करणं गरजेचं आहे. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे GDCA परीक्षेसंबंधीचा सहकारी संस्था. सहकारी संस्था. आता तुम्ही अभ्यास कशाचा करणार आहात व परीक्षेला? तर सहकारी संस्थेचा. मग आपल्याला सहकारी संस्था संकल्पना काय आहे हे माहिती असलं पाहिजे की नाही. त्यासोबतच परीक्षेचे ओरिएंटल असणारे महत्त्वाचे घटक कोणते आहेत आणि त्या घटकांवर आधारित प्रश्न कसे विचारले जात आहेत हे देखील आपल्याला क्लिअर असलं पाहिजे की नाही. मग चला आपल्याला अभ्यासायचं आहे सहकारी संस्था. मग सहकारी संस्था अभ्यासत असण्यापूर्वी आपल्याला सहकारी संस्थांचा उगम, त्याबरोबर सहकारी संस्थेचा विस्तार आणि सहकार क्षेत्रामध्ये जी काही सहकार चळवळ आहे ही सहकार चळवळ कशा पद्धतीने अस्तित्वात आली किंवा सहकारी संस्थांच्या किंवा सहकारी चळवळीचं नक्की उगमस्थान कुठून होतं ह्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला अभ्यासणं गरजेचं आहे की नाही. मग आपल्याला पहिला घटक अभ्यासायचा आहे इतिहास. इतिहास ओके. सहकार संस्थेसंबंधीच्या चळवळीचा आपल्याला इतिहास बघायचा आहे. तर खऱ्या अर्थाने जर आपण पाहायला गेलं तर जागतिक स्तरावरती सहकार चळवळीचा उगम आपल्याला होताना दिसतो. आता ते कसं, तर 1760 मध्ये मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक क्रांती घडून आली होती आणि ही औद्योगिक क्रांती घडून आल्यामुळे काय झालं, मोठ्या प्रमाणावरती कामगार वर्गांवरती त्या ठिकाणी असंतोष निर्माण झाला. कामगारांचं वेतन कमी प्रमाणात केलं गेलं आणि कामकाजाच्या वेळा जास्त वाढवल्या गेल्या. त्यामुळे काय झालं, कामगार वर्ग त्या ठिकाणी बेरोजगार होऊ लागला आणि त्या ठिकाणी योग्य ते काम उपलब्ध होत नसल्यामुळे कामगारांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत गेल्या. त्यासोबतच त्या ठिकाणी गरीब आणि श्रीमंत दरी मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. कच्चं जे उत्पादन घेतलं जायचं ते पक्क्या मालामध्ये रूपांतर करून जास्त किमतीला विकल्या जात होत्या. त्यामुळे उत्पादन घटकांनाही मोठा तोटा सहन करावा लागला. म्हणून या सर्व घटकांचा योग्य तो विचार करून विनिमय करून त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं इंग्लंडमध्ये 1844 मध्ये सर रॉबर्ट ओवेन यांनी 28 विणकार कामगारांना एकत्रित घेऊन रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना केली आणि ही स्थापना हीच खऱ्या अर्थाने सहकार चळवळीची त्या ठिकाणी एक सुरुवात झाली. हा एक महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे आपण सहकारी संस्थांची व्याख्या जर पाहायला गेलं तर दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन, व्याख्या नोट डाऊन करून घ्या. सहकारी संस्था म्हणजे काय, तर दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्रित येऊन आपली संस्था किंवा संघटनेसंबंधी उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी स्थापन केलेली संघटना म्हणजे काय, तर सहकारी संस्था होईल. म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती वेगवेगळ्या कुटुंबातील एकत्र येतील, ज्यांनी संस्थेच्या संबंधी योग्य ते ध्येय धोरण ठरवलं असेल ते एकत्रित येऊन कार्य करतील आणि त्यातून एक संस्था, एक संघटना काय होणार आहे, निर्माण होणार आहे. तर पहिला घटक लक्षात आला. जागतिक स्तरापासून सहकार चळवळीचा उगम सुरू झाला. सर रॉबर्ट ओवेन 1844 मध्ये रॉडशेल इक्विटेबल पायोनियर सोसायटीची स्थापना केली, 28 विणकार कामगारांना घेऊन एकत्रित. ओके, हा पहिला घटक. त्याच्यानंतर हळूहळू जागतिक स्तरावरती स्वीडन, जर्मनी, रशिया या देशांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या सहकारी बँका, दूध व्यवसाय संघटना, स्वीडनमध्ये दूध व्यवसाय संघटना,
त्याचबरोबर वेगवेगळ्या स्तरांवरती कृषी उत्पन्न समित्यांच्या बाबतीत खरेदी विक्री संघ त्या ठिकाणी स्थापन होऊ लागले. हे खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावरती सहकार चळवळ आपल्याला विकसित होताना त्या ठिकाणी दिसत होती. बरोबर, हा एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. म्हणजे आपल्याला हे कळालं पाहिजे की सहकारी संस्था ज्या आहेत, सहकार चळवळ ही नक्की काय असते आणि याची सुरुवात कुठनं झाली, हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. ओके, इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला व्यवस्थित. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असणार आहे 1895 मध्ये आंतरराष्ट्रीय संघटना त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या आणि ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं एकच महत्त्वाचं उद्देश होतं की जागतिक स्तरावरती सहकार क्षेत्राचा विकासात्मक बदल घडवून आणणं. हा एक महत्त्वाचा उद्देश होता. ओके, तर अशा जे काही जागतिक स्तरावरती सहकार चळवळ घडून आली, हळूहळू भारतामध्येही त्याचे आपल्याला सहकार चळवळीचे वारे वाहताना दिसू लागले. भारतामध्ये 1904चा सहकार कायदा, त्यानंतर 1912चा सहकार कायदा, प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवटेकर यांनी अन्योन्य सहाय्यकारी महामंडळी म्हणजे पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. मग ह्या सगळ्या गोष्टी घडून येण्यामागचं कारण काय होतं की भारतामध्ये आमचा जो शेतकरी वर्ग आहे हा कर्जबाजारी झाला होता, सावकारीकीच्या विळख्यामध्ये अडकलेला होता आणि त्याला त्यातनं मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, संघटना, कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आले. हळूहळू महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणावरती दूध व्यवसाय संघटना, कृषी उत्पन्न समित्या, साखर कारखाने, हातमाग यंत्रणा या विकसित होऊ लागल्या. हा एक खऱ्या अर्थाने सहकार चळवळीचा इतिहास होय. म्हणजे ही जी घटना आपण अभ्यासत आलेलो आहेत यामागचं कारण एकच होतं की संस्था स्थापन करणे, संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे अस्तित्वात आणणे आणि ह्या कायद्यांची अंमलबजावणी करून संस्थेचे उद्दिष्ट व ध्येय साध्य करणे. पॉइंट क्लिअर? ओके, त्यानंतर पुढे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आता यामध्ये अभ्यासायचा आहे संस्था. सगळ्यात महत्त्वाचं, जर आम्हाला संस्था स्थापन करायची असेल तर पहिला प्रवर्तक असणं गरजेचं आहे. मग प्रवर्तक म्हणजे काय हो? तर प्रवर्तक म्हणजे अशी व्यक्ती की ज्याच्या मनामध्ये संस्था स्थापन करण्याची कल्पना येते. बरोबर की नाही? अशी व्यक्ती की ज्याच्या मनामध्ये संस्था स्थापन करण्याची कल्पना येते. मग ती संस्था दूध व्यवसाय संघटना असेल, कृषी उत्पन्न समिती असेल, हातमाग यंत्रणा असेल, खरेदी विक्री संघ असेल किंवा इतर सहकार क्षेत्रांमधल्या नावाजलेल्या सहकारी संस्था जर त्याला त्या ठिकाणी अस्तित्वात आणायच्या असतील तर अशा वेगवेगळ्या संस्थांचा आदर्श घेऊन तो नवीन संस्था त्या ठिकाणी स्थापन करू शकतो. मग अशी व्यक्ती म्हणजेच प्रवर्तक होय. ओके, मग संस्था स्थापन करण्यासाठी आपल्याला मुख्य घटक काय लागतो? प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजेच कोण हो? तर व्यक्तीच असते, आपण आणि तुम्ही. बरोबर की नाही? तर जर तुम्हाला वेगवेगळ्या संस्था स्थापन करायच्या असेल, कोणी दूध व्यवसाय संस्था स्थापन करेल, कोणी सहकारी बँक स्थापन करेल, कोणी पतसंस्था स्थापन करेल, तर कोणी खरेदी विक्री संघाचे त्या ठिकाणी संस्था स्थापन करतील. मग ह्या ज्या गोष्टी आहेत आणि ह्या स्थापन करण्यासाठी जो महत्त्वाचा घटक असतो तो व्यक्ती म्हणजे प्रवर्तक. येतोय पॉईंट लक्षात? समजला? तर मग प्रवर्तक संकल्पना व्यवस्थित कळाल्यावरती मग सर आम्हाला तर संस्था स्थापन करावं लागेल. मग संस्था स्थापनेसाठी आपल्याला नोंदणी. ओके, चलो आपण स्टेप बाय स्टेप बघतोय सगळं. नोंदणी. मग संस्थेची नोंदणी करायची असेल तर संस्थेच्या नोंदणीचा जो अर्ज नमुना आहे तो अर्ज नमुना मध्ये. बरोबर. मग जर संस्थेची नोंदणी करायची आहे, संस्था तर स्थापन केली आपण, बरोबर की नाही? मग संस्था स्थापनेसाठी आपल्याला आवश्यक असणारे घटक कोणते आहेत हे देखील माहिती पाहिजे की नाही? मग संस्था स्थापनेसंबंधीच्या शर्ती अटीच्या त्या ठिकाणी कलम तुम्हाला दिलेला आहे, कलम 6. आणि या कलम 6 अंतर्गत सहकारी संस्थांच्या नोंदणीच्या काही शर्ती आणि अटी दिलेल्या आहेत. तर त्यातली पहिली अट आणि शर्त काय असते की कमीत कमी 10 सभासदांची आवश्यकता पाहिजे. काय म्हटलं मी? कमीत कमी 10 सभासदांची आवश्यकता पाहिजे. उपसा सिंचन जर असेल तर त्यासाठी 5 सभासदांची आवश्यकता पाहिजे. म्हणजे 2 किंवा अधिक व्यक्ती समान उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी जेव्हा एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन सहकाराच्या तत्वाने त्या ठिकाणी संस्था संघटना स्थापन करतात त्याला आपण काय म्हणतो? सहकारी संस्था असे म्हणतो. मग ही सहकारी संस्था आपल्याला स्थापन करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सभासद पाहिजे. मग आता सभासद निश्चित झाले. कमीत कमी किती सभासद लागतात? 10 सभासद. येतोय पॉईंट लक्षात? मग सभासदही झाले, संस्थाही स्थापन झाली. मग आता आपल्याला नोंदणी. मग नोंदणीसाठी आपल्याला निबंध कार्यालयाकडे नोंदणी अर्ज असतो. मग नोंदणी अर्जातील तपशील, नोंदणी अर्जामधील असलेला तपशील. मग नोंदणी अर्जातील तपशील मध्ये काय असणार आहे? संस्थेचं नाव, संस्थेचा पत्ता, संस्थेचं कार्यक्षेत्र, संस्थेचं भागभांडवल, संस्थेमध्ये ठेवावयाची कागदपत्र, रेकॉर्ड, रजिस्टर कोणत्या भाषेत असतील
असते, त्यासोबतच संस्थेच्या सभासदांची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या, त्यासोबतच संस्थेमध्ये जे प्रवर्तक असणार आहेत त्या प्रवर्तकांची संपूर्ण माहिती, सभासदांची संपूर्ण माहिती आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की संस्थेच्या दृष्टीने तुम्ही गुंतवलेलं भाग भांडवल किती आहे किंवा इतर संस्थांकडून तुम्ही घेतलेले कर्ज किती आहे, आत्तापर्यंत संस्था स्थापनेपासून तर संस्था नोंदणीपर्यंतचा झालेला सर्व खर्चाची नोंद नोंदणी अर्जाच्या तपशिलामध्ये करणं बंधनकारक असते. येतंय लक्षात पॉइंट? महत्वाचा टॉपिक आहे, समजून घेणं गरजेचं आहे. ओके, मग बघा आपण स्टार्टिंग कुठनं केली हो? इतिहासापासून. इतिहासानंतर आपण संस्था स्थापन करण्याचा प्रवर्तकाच्या मनामध्ये काय आली? कल्पना आली की नाही? त्याच्यानंतर त्यांनी 10 सभासद एकत्रित गोळा केले, वेगवेगळ्या कुटुंबातील संस्था स्थापन केली, संस्थेच्या संबंधी नोंदणी केली, नोंदणीसाठीचा अर्ज दाखल केला. हा महत्वाचा पॉइंट असणार आहे. मग संस्थेची नोंदणीसाठी अर्ज दाखल केल्यावरती त्या ठिकाणी निबंधक कार्यालयाकडे निबंधक कार्यालय, कारण आपल्याला संस्थेचा नोंदणी जी असणार आहे तो अर्ज कुठे द्यायचा आहे? निबंधक कार्यालयाला. मग निबंधक कार्यालयाला अर्ज दिल्यावरती आलेल्या अर्जाची योग्य ती छाननी करून अटी नियमांचं पालन केलं आहे की नाही याचा तपशील तपासून आणि विहित नमुन्यामध्ये नोंदणीचं शुल्क भरलं आहे किंवा नाही याची खात्री करून, त्यासोबतच संस्थेच्या दृष्टीने असलेला महत्वाचा घटक म्हणजे काय? तुमचा उपविधी. ओके, चला उपविधी म्हणजे काय लिहून घ्या. उपविधी म्हणजे संस्थेच्या कामकाजाच्या नियमाचा संच, त्याला आपण काय म्हणतो? उपविधी. मग उपविधीमध्ये येणारे महत्वाचे घटक कोणते आहेत ते नोट डाऊन करा. संस्थेचं नाव, संस्थेचा पत्ता, संस्थेचं कार्यक्षेत्र, संस्थेच्या कामकाजासंबंधीची माहिती. त्यानंतर पुढे घ्या सभासदांचे हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या, कर्मचाऱ्यांची भरती, कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण, संस्थेमध्ये घेतल्या जाणाऱ्या सभा आणि संस्थेमध्ये ठेवावयाची रेकॉर्ड कागदपत्र रजिस्टर याची नोंद. असे महत्त्वपूर्ण घटक संस्थेच्या कामकाजासंबंधीचे नियम या उपविधीमध्ये दिलेले असतात. पॉइंट लक्षात आला? म्हणजे संस्थांच्या नोंदणीसाठी आपल्याला अर्जामध्ये उपविधीच्या किती प्रती जोडायच्या आहेत? 4 प्रती. हे सगळं महत्त्वाचं आहे. आजचा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी तिथे क्लिअर होतील. पॉइंट क्लिअर? चलो, निबंधक कार्यालयाकडे अर्ज सादर केला, उपविधीच्या 4 प्रती जोडल्यात, सगळं क्लिअर झालं. निबंधक कार्यालयाकडे अर्ज आल्यावरती निबंधक कार्यालयातली संबंधित अधिकारी वर्ग त्या अर्जाची छाननी करतील, तपासणी करतील, पाहणी करतील, योग्य त्या नियमांच्या अटींचं त्या ठिकाणी पालन केलं आहे किंवा नाही, विशिष्ट विहित नमुन्यामध्ये शुल्क भरलं आहे किंवा नाही, सगळी कागदपत्र योग्य ती कायद्याने नियमाने योग्य आहे किंवा नाही याची खात्री करून, छाननी करून, तपासणी करून मगच त्या संस्थेला काय दिलं जाणार? नोंदणी प्रमाणपत्र दिलं जाणार. काय दिलं जाणार हो? निबंधकांकडून, निबंधक कार्यालयाकडून काय दिलं जाणार? नोंदणी प्रमाणपत्र. बरोबर की नाही? मग संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र जेव्हा संस्थेला मिळतंय तेव्हा संस्था खऱ्या अर्थाने कायदेशीररित्या नोंदणी झालं आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं. मग संस्थेला नोंदणी क्रमांक मिळतो. मग संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, लक्षात घ्या, संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संस्था काय करेल? नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संस्था काय करेल? सभांचं आयोजन करेल की नाही? मग आले आपले घटक कोणते? आपले घटक कोणते आले? सभेंचे प्रकार. चला, सभांचे प्रकार प्रश्न येतो हा परीक्षेला. हे जे मी आता तुम्हाला सगळं सांगतोय ना यावरती प्रश्न कसे येतात तेही सांगतो मी शेवटी, टेन्शन घेऊ नका, फक्त पहिले समजून घ्या. सभेचे प्रकार: पहिली सभा, पहिली सभा, त्यानंतर वार्षिक सभा, त्यानंतर विशेष सभा आणि अंतिम सभा. ओके, चला, सभेचे प्रकार: पहिली सभा, वार्षिक सभा, विशेष सभा, अंतिम सभा. परीक्षेला येणारे महत्वाचे 2, वार्षिक सभा, विशेष सभा 101% येणार. ओके, लक्षात घ्या पॉइंट. आता इथे लक्ष घ्या व्यवस्थित, इथपर्यंत लिहितायत ना? ओके, चलो, आता हे महत्वाचं सभेचे प्रकार झाले, नोंदणी प्रमाणपत्र मिळालं. ओके, मग मला सांगा संस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचे घटक कोणकोणते असतात? सभासद, पदाधिकारी वर्ग,
कर्मचारी वर्ग, संस्थेचा सचिव ज्याला आपण चिटणीस असं म्हणतो. ओके, मग संस्थेचा जो सचिव असतो, सेक्रेटरी जो असतो, सेक्रेटरी त्या ठिकाणी संस्थांच्या सभांचं इतिवृत्त नोंद करत असतो. संस्थेमध्ये असणारे रेकॉर्ड, कागदपत्र, दस्तऐवज यांचं जतन करून ठेवत असतो. म्हणजे सगळे रेकॉर्ड त्या ठिकाणी व्यवस्थित तपशिलासहित तपासून योग्य त्या ठिकाणी सुरक्षित ठेवत असतो. ओके, म्हणजे निबंधक कार्यालयाकडनं नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने संस्था कायदेशीर नोंदणी झाल्यावरती संस्थेला ह्या सगळ्या गोष्टी करणं बंधनकारक असतं. कारण उपविधीमध्ये दिलेल्या नियमानुसार संस्था पालन करते आहे किंवा नाही याची तपासणी सुद्धा निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडनं संस्थेची केली जाते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चलो, इथपर्यंत क्लिअर. मग आता सभेचे प्रकार. पहिली सभा कधी बोलवली जाते रे? तर बघा, संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लिहून घ्या. सहकारी संस्थेची पहिली सभा, सहकारी संस्थेची पहिली सभा, संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर 3 महिन्याच्या आत, किती? 3 महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा बोलवणे बंधनकारक असते. पहिली सर्वसाधारण सभा बोलवणे बंधनकारक असते. ओके, मग त्यात पुढे घ्या. पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये, पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये करावयाचे कामकाज. मग पहिली सर्वसाधारण सभा कधी आयोजित केली जाते? तर संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करणं बंधनकारक असतं. कशासाठी रे? तर आपल्या संस्थेची नोंदणी झाली आहे, प्रमाणपत्र मिळालं आहे, हे आपल्या सभासदांना सांगावं लागणार की नाही? आता इथून पुढे आपल्याला संस्थेचं कामकाज संस्थेच्या उपविधीमध्ये ठरवून दिलेले नियम असतील, तरतुदी असेल, याचप्रमाणे करावं लागेल. त्यासाठी आपल्याला पहिली सर्वसाधारण सभा बोलवावी लागते. आणि ह्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये 1 वर्षाच्या हंगामी कालावधीसाठी, 1 वर्षाच्या हंगामी कालावधीसाठी संचालक मंडळांची त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागते. आणि मग तिथून पुढे नंतर 5 वर्षाचा कालखंडानंतर त्या ठिकाणी बघा, म्हणजे सुरुवातीला आपल्याला 1 वर्षासाठी हंगामी समिती नेमावी लागेल. तिचं कामकाज संपत आल्यानंतर मग संस्थेला रीतसर निवडणुका घ्याव्या लागतील. पण निवडणुकांसाठी जे पदाधिकारी वर्ग निवडणुकीच्या उमेदवारीसाठी अर्ज करतील, त्या अर्जाची छाननी करून नंतर निवडणुका घेऊन त्या ठिकाणी निवडणुका घेतल्यावरती मग जे पदाधिकारी वर्ग ज्या ठिकाणी निवडणुकीमध्ये निवडून येतील त्यांचा कार्यकाल त्या ठिकाणी व्यवस्थापक समितीचा जो कार्यकाल असणार आहे तो इथून पुढे 5 वर्षाचा असतो. हा एक लक्षात घ्या, कारण आपण सुरुवातीपासून सगळा अभ्यासतोय, एक समजून घ्या. मग सुरुवातीला जेव्हा आपण सभा आयोजित करणार त्याच्यामध्ये आपण 1 वर्षाची हंगामी समिती नेमणार. मग हीच हंगामी समिती संस्थेच्या कार्यासाठी सुरुवात करणार की नाही? मग त्या ठिकाणी पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, संस्थेचे काही नियम, संस्थेच्या काही अटी, काही वेगवेगळ्या कामकाजासंबंधीची ध्येय धोरणं आखणार. या सगळ्या गोष्टी पहिल्या सर्वसाधारण सभांमध्ये आयोजित केल्या जातात, त्यामध्ये निर्णय घेतले जातात. ओके, हे झालं तुमचं महत्त्वाचा मुद्दा. पुढे वार्षिक सर्वसाधारण सभा. वार्षिक सर्वसाधारण सभा ही 30 सप्टेंबर पूर्वी बोलवणं बंधनकारक असतं. ओके, मग वार्षिक सर्वसाधारण सभा जर बोलवायची असेल तर वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याचा जो कलम आहे, कलम किती आहे? 75. मागच्या लेक्चर्सला आम्ही तुम्हाला कलम सेक्शन दिले होते की नाही? वार्षिक सर्वसाधारण सभा कलम 75 अन्वये त्या ठिकाणी बोलवणं बंधनकारक आहे. मग वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या वर्षभरामधील केलेल्या कामकाजाचा आढावा घेणं, लेखापरीक्षकाची नेमणूक करणे, महत्त्वाचे अंदाजपत्रके मंजूर करणे, खरेदी खर्चाच्या अंदाजांचे रजिस्टर मंजूर करून घेणे, त्यासोबतच संस्थांमध्ये आवश्यक असणारी महत्त्वाची ध्येयधोरणं, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य ती निर्णय घेणे, हे वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये आयोजित ही सर्व कामकाज त्या ठिकाणी पार पाडली जातात. आणि त्याहून अधिक म्हणजे काय की भागधारकांना भागांवरती लाभांश जाहीर केला जातो. हा महत्त्वाचा मुद्दा वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये घेतला जातो. त्यानंतर पुढची सभा आहे विशेष सर्वसाधारण सभा. नावामध्येच दिलंय की हो, विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे विशेष काहीतरी कामासाठी, जसं की आता उपविधीमध्ये जर बदल करायचा असेल तर त्या ठिकाणी विशेष सर्वसाधारण सभा संस्थेला बोलवावी लागेल. आता ते कसं आहे पुढे एक्सप्लेन करतो मी.
जेव्हा आपण सुरुवातीला नोंदणीच्या वेळेस उपविधीच्या 4 प्रती म्हणजे उपविधी मान्य करून घेतली, त्याच्या 4 प्रती आपण नोंदणीच्या पार्टमध्ये दाखल केल्या होत्या. पण काही कालावधीनंतर जर संस्थेला आपला आर्थिक क्षेत्रासंबंधी किंवा संस्थेच्या कामकाजासंबंधी किंवा संस्थेच्या कार्यालयासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील आणि ते निर्णय घेत असताना उपविधीच्या तरतुदीनुसार त्यांचं पालन होणं गरजेचं असतं. परंतु जर संस्थेच्या शाखांचा विस्तार घडून आणायचा असेल किंवा संस्थेच्या नावात बदल करायचा असेल किंवा संस्थेच्या कार्यक्षेत्रात बदल करायचा असेल तर अशा वेळेस उपविधीमध्ये बदल होणं ही आवश्यक आहे की नाही. कारण आपण सुरुवातीला नोंदणीसाठी उपविधी जोडलेले असते, त्यामध्ये आपण नियम दिलेले असतात आणि त्याच नियमांचं पालन करून आपण संस्थेचं कामकाज पार पाडत असतो. व नंतर अशी परिस्थिती निर्माण होते की संस्थेच्या काही कार्यामध्ये आपल्याला बदल करावा लागतो. जसे की मी आता तुम्हाला सांगितलं, संस्थेच्या नावात, संस्थेच्या कार्यक्षेत्रात, संस्थेच्या भागभांडवलात बदल होणं गरजेचं असतं आणि हा बदल करत असताना त्या ठिकाणी उपविधीतही बदल होणं गरजेचं आहे. म्हणून कलम 13 अंतर्गत जर संस्थेच्या पातळीवरती उपविधीमध्ये बदल घडून आणायचा असेल, नीट लिहून घ्या, संस्थेच्या पातळीवरती उपविधीमध्ये बदल घडून आणायचा असेल तर कलम 13 अंतर्गत तरतुदीनुसार उपविधीमध्ये बदल घडून आणला जातो. मग उपविधीमध्ये पुढे घ्या, उपविधी दुरुस्तीची कारणं. उपविधी दुरुस्तीची कारणं पहिला घ्या, संस्थेच्या नावात बदल होणे, संस्थेच्या नावात बदल होणे. दुसरं, संस्थेच्या कार्यक्षेत्रात बदल होणे, संस्थेच्या कार्यक्षेत्रात बदल होणे. तिसरं घ्या, संस्थेच्या शाखांमध्ये वाढ करणे, संस्थेच्या शाखांमध्ये वाढ करणे. चौथं, संस्थेच्या भागभांडवलामध्ये बदल, संस्थेच्या भागभांडवलात बदल करणे. तर ह्या बेसिक गोष्टींमुळे जर उपविधी बदलायची वेळ आली तर त्या संबंधीचा कलम असणार आहे म्हणजे संस्थेच्या पातळीवरचा कलम 13. पण तुम्हाला परीक्षेला एक प्रश्न येतो रिकामी जागेला की निबंधकांच्या साह्याने उपविधीमध्ये जर बदल घडून आणायचा असेल तर त्या संबंधीचा कलम किती आहे? 14. आता हे झालं 13 मध्ये काय की संस्था त्यांच्या पातळीवरती बदल करणार आहे की नाही उपविधीमध्ये. मग जुनी उपविधी आणि नवीन उपविधी या दोन्ही ठराव पास करून सभेमध्ये निबंधक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवणं बंधनकारक असतं. पण बऱ्याच वेळा अशी एक परिस्थिती निर्माण होते संस्थेमध्ये की निबंधक संस्थेला सक्तीने, नीट ऐका, निबंधक संस्थेला सक्तीने उपविधीमध्ये बदल घडून आणणं गरजेचं असतं. काय म्हटलं मी? निबंधकांच्या सक्तीने उपविधीमध्ये बदल घडून आणणं गरजेचं असतं. मग अशा वेळेस निबंधक संस्थेला आदेश देतील. अशा वेळेस संस्था त्या बाबतीमध्ये काय करतील? निबंधक जे घटक असणार आहे ते निबंधक घटक संस्थेला काय करतील? आदेश देतील. कसला आदेश देतील? की तुमच्या उपविधीमध्ये बदल करा. मग त्या संबंधीचा कलम आहे कलम 14. ओके, बरेचशी मुलं तिथे कलम 13 लिहून ठेवतात. कलम 13 हा संस्थेच्या पातळीवरती जर उपविधीमध्ये बदल घडून आणायचा असेल तर कलम 13, आणि जर निबंधकांनी संस्थेला सक्तीने उपविधीमध्ये बदल घडून आणावयास सांगितलं असेल तर त्या संबंधीचा कलम 14 आहे. मग सर याच्यामध्ये असे कोणते कारण आहेत? तर बघा, जर राज्य शासनाने काही कायद्यामध्ये बदल केला असेल, राज्य शासनाने संस्थांचे ध्येय धोरण ठरवण्यामध्ये काही बदल केला असेल तर संस्थांना सुद्धा तो बदल उपविधीमध्ये करणं बंधनकारक आहे. मग अशा वेळेस निबंधक वर्ग संस्थेला सांगतात की तुमच्या उपविधीमध्ये बदल करा, हे सक्तीचं आहे. मग त्या संबंधी कलम 14 अंतर्गत जे काही निबंधक वर्ग असणार आहे त्यांच्या कार्यालयाकडनं संस्थेला नोटीस दिली जाते आणि त्या नोटीसमध्ये पूर्ण क्लिअर लिहिलेलं असतं की उपविधी बदल करण्याची काय महत्वाची घटक आहे. ओके, म्हणजे उपविधीमध्ये बदल करण्यामागचा काय महत्वाचा घटक आहे आणि तो बदल करणं का गरजेचं आहे या सविस्तर माहिती तुम्हाला कलम 14 अंतर्गत निबंधकांनी संस्थेला दिलेल्या सक्तीच्या उपविधीच्या दुरुस्तीमध्ये करणं या ठिकाणी महत्वाचं असतं. ओके, हे घटक पॉइंट लक्षात आले. मग आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभा, पहिली सभा आणि आता पुढे येऊया आपण विशेष सभा. मग विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यामागची हीच सगळी कारणं असतात. अचानक तातडीने काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे तर विशेष सर्वसाधारण सभा बोलवा. मग ह्या विशेष सर्वसाधारण सभेचा कलम काय आहे? लिहून घ्या, कलम 76. विशेष सर्वसाधारण सभेचा कलम असणार कलम 76. येतोय लक्षात पॉइंट?
चलो, हे झालं आता सभेचे प्रकार झाले. उपविधी संकल्पना मी क्लिअर केली. उपविधी दुरुस्तीची कारणं पण सांगितली. उपविधी जर संस्थेच्या पातळीवर बदलायची असेल तर कलम 13 आहे. जर निबंधकांनी सक्तीने उपविधी बदलण्यासाठी सांगितलं असेल तर त्या संबंधीचा कलम 14 आहे. हे पॉइंट लक्षात आले व्यवस्थित. चलो, इथपर्यंत क्लिअर. आता शेवटची सभा म्हणजे अंतिम सभा. अंतिम सभा ही संकल्पना काय आहे तर ज्यावेळेस एखादी संस्था बंद करायची असेल किंवा दिवाळखोर झालेली असेल किंवा एकत्रित करायची असेल तर अशा वेळेस अंतिम सभांचं आयोजन करावं लागतं, म्हणजे शेवटची सभा. परीक्षेला फक्त येणाऱ्या या दोन महत्वाच्या सभा असतात, वार्षिक सभा आणि विशेष सभा, बस. हाच महत्वाचा पॉईंट आहे. पण जर सभेचे प्रकार आले तर तुम्हाला त्या ठिकाणी पहिली, वार्षिक, विशेष आणि अंतिम, पण त्याची कलम लक्षात ठेवा रे, हा महत्वाचा पॉईंट आहे. जोड्या लावांना विचारलं जाते. वार्षिक सभा कलम 75, विशेष सभा कलम 76. येतंय लक्षात? चलो, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. हा महत्वाचा मुद्दा आहे. चला सर, आम्हाला आता या ठिकाणी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या किंवा आमच्या अगदी इतिहासापासून, संस्थापासून, प्रवर्तकापासून, त्या ठिकाणी नोंदणीपासून तर निबंध कार्यालयाकडे उपविधीच्या मंजुरीपासून, त्यासोबतच त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं नोंदणी प्रमाणपत्र आणि सभा, हा घटक आम्हाला व्यवस्थित समजला. आता बघूया आपण संस्थेचे सभासद. मग आता ज्या पद्धतीने आपण संस्थांमध्ये कार्य करतो, आहेत की नाही, कर्मचारी वर्ग, पदाधिकारी वर्ग, त्याबरोबर अधिक महत्त्वाचा घटक आपल्याला असतो सभासद. मग संस्थेमधील असणारे सभासद, बरोबर की नाही. मग सभासद म्हणजे काय, लिहून घ्या. सभासद म्हणजे काय, अशी व्यक्ती की जी संस्थेच्या उपविधीच्या नियमांचे पालन करून, अशी व्यक्ती की ज्या संस्थेच्या उपविधीच्या नियमांचे पालन करून संस्थेचे किमान एक तरी भाग खरेदी करून, संस्थेचे किमान एक तरी भाग खरेदी करून, विहित नमुन्यात अर्ज सादर करून, विहित नमुन्यात अर्ज सादर करून व विशिष्ट प्रवेश शुल्क भरून, व विशिष्ट प्रवेश शुल्क भरून सभासदत्वासाठी अर्ज दाखल करणारी व्यक्ती, सभासदत्वासाठी अर्ज दाखल करणारी व्यक्ती व संस्थेने आलेल्या अर्जाची छाननी करून, व संस्थेने आलेल्या सभासदत्वाच्या अर्जाची छाननी करून, असं लिहा, सभासदत्वाच्या अर्जाची छाननी करून, ज्या व्यक्तीस संस्थेचे सभासद प्रमाणपत्र दिले जाते अशी व्यक्ती म्हणजे संस्थेची सभासद होय. अशी व्यक्ती म्हणजे संस्थेचे सभासद होय. चला, पहिला पॉइंट लक्षात आला. मग सभासद म्हणजे काय कळालं. साधी सोपी व्याख्या जर लक्षात ठेवायची असेल तर सभासद म्हणजे अशी व्यक्ती की जी संस्थेच्या नियमांचं, कायद्यांचं पालन करते आणि विहित नमुन्यामध्ये नोंदणीसाठी, सभासदत्वाच्या नोंदणीसाठी अर्ज सादर करते. ओके, तर सभासद. चला, मग आम्हाला परीक्षेला प्रश्न कसा येतो, सभासदांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, बस एवढंच करा रे, बाकी काही करू नका. सभासदांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. फॉर एक्झाम्पल आपण आता या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. तुम्ही एखाद्या संस्थेच्या सभासदत्वासाठी अर्ज सादर केला आणि संस्थेने तुमचा अर्ज तो स्वीकारला आणि खुले सभासदत्वाचा कलम 23 आहे, बरोबर की नाही. कारण इथे तुम्हाला सभासदत्व दाखल करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाच्या काही अटी आहेत, नियम आहेत, तरतुदी आहेत, त्यांचं पालन करूनच तुम्ही सभासदत्वासाठी अर्ज करणार. परंतु या ठिकाणी खुले सभासद ही संकल्पना काय आहे तर इथे कोणत्याही जातीच्या, धर्माचा, पंथाचा विचार केला जात नाही. तर तुम्ही संस्थेचे नियम, अटी आहेत, तुम्हाला मान्य असतील, तुम्ही अर्ज करा. आलेल्या अर्जाची संस्था छाननी करेल, विहित नमुन्यात तुम्ही शुल्क भरा, संस्थेचा किमान एक तरी भाग खरेदी करा, तर तुम्ही संस्थेचे सभासद. पॉइंट क्लिअर. हा महत्त्वाचा मुद्दा असतो. मग संस्थेचे सभासदांना दिले जाणारे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या काय असतात. मग तुम्हाला सभासदत्व जेव्हा प्राप्त होतं तेव्हा तुमचेही काही हक्क, जबाबदाऱ्या, कर्तव्य वाढतात की नाही. आता तुम्ही आपल्या बॅचेसला जॉईन झालायत, तुमचेही काही त्या ठिकाणी जबाबदारी आहे, सांगितलेल्या वेळेमध्ये अभ्यास करणं. आणि जर तुम्ही वेळेत अभ्यास केला नाही तर मग आमची ही एक जबाबदारी असते की तुम्हाला पनिशमेंट करणं, बरोबर की नाही. हां, तर वेळेत सांगितल्या पद्धतीने अभ्यास सगळा करायचा, समजून घ्यायचा. ओके, आणि वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी लिखाणकाम करत राहायचं.
तर पहिल्या पार्टात आपण हा समजून घेऊया एवढ्या पण या महत्त्वाच्या पॉईंटकडे. तर हक्क, सभासदांची हक्क काय असणार आहे, तर तुम्ही संस्थेमध्ये जेव्हा सभासदत्वासाठी अर्ज सादर करता, तुमच्या अर्जाची छाननी होते आणि तुम्हाला सभासदत्व मंजूर झालेलं आहे, सभासदत्व तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं, त्यावेळेस तुमचे काही हक्क आहे. संस्थेच्या सभेला उपस्थित राहणं हा एक महत्त्वाचा मुद्दा. मतदानाचा तुम्हाला अधिकार असतो. त्यानंतर संस्थेची कागदपत्र कामकाज पाहणी तपासणी करण्याचा अधिकार असतो. त्यासोबतच तुम्हाला संस्थेच्या वेगवेगळ्या सेवा योजना ज्या असतात त्या संधी तुम्हाला मिळतात. त्यासोबतच जर तुम्ही गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत जर त्या ठिकाणी उदाहरण पाहिलं सभासदत्वाचे हक्क कर्तव्य जबाबदाऱ्यामध्ये, तर सदनिकेची काळजी घेणं, दर महिन्याला योग्य तो मेंटेनन्स भरणं, संस्थांची रेकॉर्ड कागदपत्र तपासण्याचाही अधिकार आहे. संस्थेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं, हे तुमचं सभासदत्वांचं हक्क कर्तव्य जबाबदारी असणार आहेत. हा एक महत्त्वाचा पॉईंट असतो. हे झालं सभासद. सभासदानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो तुमचे व्यवस्थापक मंडळ. ओके, व्यवस्थापकालाच आपण काय म्हणतो रे, संचालक मंडळ. सभासदांच्या माध्यमातून लिहून घ्या, व्यवस्थापक मंडळ किंवा संचालक मंडळ म्हणजे काय. व्यवस्थापक मंडळ किंवा संचालक मंडळ म्हणजे काय, चला सभासदांच्या माध्यमातून लिहून घ्या व्याख्या. सभासदांच्या माध्यमातून निवडून दिलेला प्रतिनिधी, सभासदांच्या माध्यमातून निवडून दिलेला प्रतिनिधी म्हणजेच व्यवस्थापक मंडळ किंवा संचालक मंडळ होय. कारण आपण पाहिलं की नाही, सभा पहिली आयोजित केली, मग पहिली हंगामी समिती आपण त्या ठिकाणी नेमली, मग ही कशाच्या आधारावर, तर सभासदांनीच निवडून दिले की नाही त्यांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी. मग अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी सहकार क्षेत्रातली माहिती आहे, हुशार आहे, प्रामाणिक आहे, वक्तशीर आहे, योग्य ती ध्येय धोरण साध्य करण्यासाठी ती मदत करू शकते, तर अशा व्यक्तीची नेमणूक करून देतात कोण, सभासद वर्ग. मग त्या ठिकाणी सभा आयोजन केल्या जातात, बरोबर की नाही. सभा आयोजन करून त्या ठिकाणी निर्णय घेतला जातात. विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली जाते, त्या ठिकाणी ठराव पास होतो. मग उमेदवार कोण त्या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा करायचा आहे, निवडणुका जाहीर होतात. मग ह्या सर्व घटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संचालक मंडळांची नेमणूक केली जाते. मग या संचालक मंडळांची पुन्हा हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या. मग आता संस्थेच्या दृष्टीने, सभासदांच्या दृष्टीने, त्यासोबतच संस्थेचे उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापक मंडळ संचालक मंडळांची काही हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या असतात. जसे की योग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, संस्थेची आर्थिक ध्येय धोरण ठरवणे, संस्थेच्या सभांचं आयोजन करणे, सभेमध्ये योग्य त्या नियमाच्या अटीनुसार त्या ठिकाणी कामकाजाची जी काही कार्यपद्धत आहे ती पार पाडणे, त्यासोबतच संस्थेच्या दृष्टीने समाजामध्ये नावलौकिकता वाढवणे, त्यासोबतच संस्थेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना योग्य ते शिक्षण प्रशिक्षण देणे, त्यासोबतच संस्था एक सामाजिक त्या ठिकाणी कार्य करत असताना जे आपले संचालक मंडळ घटक असतील किंवा सभासद वर्ग असतील त्यांच्या समस्या असतील त्या गोष्टी त्या ठिकाणी सोडवणे, पदाधिकारी वर्ग जे असतील त्यांच्या समस्या सोडवणे, संस्थांच्या बाबतीमध्ये योग्य ती कागदपत्र रेकॉर्ड रजिस्टर याची माहिती जतन करून ठेवणे, त्या पाहणी करणे, सुरक्षित ठेवणे, या सगळ्या महत्त्वाच्या घटकांची जी जबाबदारी आहे ती व्यवस्थापक संचालक मंडळांची असते, म्हणजे संस्थांची उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी. हे संपूर्ण आपण सगळं डीपमध्ये अभ्यासणार आहोत. फक्त तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी का क्लिअर करतोय, कारण आपल्याला नक्की अभ्यास कशाचा करायचा आहे हे कळालं पाहिजे. येतंय लक्षात. यावरती आपले सगळे स्पेशल लेक्चर आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. हे फक्त तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये आपल्याला पूर्ण सगळं समजून घ्यायचंय की पेपर क्रमांक 1, 3, 4, 5, 6 मध्ये काय आहे. येतंय का लक्षात. तर हा सगळा पार्ट झाला. म्हणजे बघा, सभेचे प्रकार पाहिले, सभासदांचे हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या आणि सभासदांचे प्रकार पण असतात यामध्ये. मग सहयोगी सभासद, नाममात्र सभासद, अज्ञान सभासद, संयुक्त सभासद, ओके, हे सगळे सभासदांचे प्रकार असतात. व्यवस्थापक मंडळांची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या, व्यवस्थापक मंडळांची व्याख्या लिहून दिली. हे झालं तुमचं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. त्यानंतर पुढे आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन हा एक अभ्यासायचा आहे की संस्थेमध्ये असणारा सचिव हा नवीन घटक आहे. सचिवाची कार्य, संस्थेमध्ये अस्तित्वात असणाऱ्या सचिवाची कार्य. आता सचिव म्हणजे कोण, सेक्रेटरी.
कारण बऱ्याच वेळा काय होतं, संचालक मंडळ, पदाधिकारी वर्ग यांची नेमणूक केली जाते, पण संस्थेचा व्याप मोठा असेल, कारभार मोठा असेल, तर अशा वेळेस आम्हाला संस्थेमध्ये सचिवाची नेमणूक करणं बंधनकारक असतं. मग सचिवाकडे काही व्यवस्थापक मंडळांच्या जे काय म्हणण्याप्रमाणे काही अधिकार कर्तव्य त्या ठिकाणी त्यालाही दिले जातात सचिवाला. मग संस्थेमध्ये सभा आयोजन करणे, सभेची इतिवृत्त लिहिणे. इतिवृत्त नोंद म्हणजे काय ते लिहून घ्या. इतिवृत्त म्हणजे काय? इतिवृत्त म्हणजे काय? संस्थेमध्ये पार पाडल्या जाणाऱ्या सभांच्या कामकाजांची माहिती. संस्थेमध्ये पार पाडल्या जाणाऱ्या सभांच्या कामकाजांची माहिती इतिवृत्ताच्या नोंदवहीत नोंद केली जाते. ओके, त्याला आपण काय म्हणतो? इतिवृत्त नोंदवही. ओके, मग इतिवृत्ताची नोंद करणे सचिवाचं कार्य आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, संस्थेचे उद्दिष्ट, ध्येय, धोरण साध्य करण्यासाठी सुद्धा सचिवाला कार्य दिलेले असतात, म्हणून सचिव हा घटक महत्त्वाचा आहे. ओके, इथपर्यंत व्यवस्थित पॉइंट क्लिअर झाला. आता आपल्याला यायचं आहे लेखा परीक्षणाकडे. लेखा परीक्षण. ओके, आता इकडे लक्ष द्या व्यवस्थित. आपण सहकारी संस्थांमध्ये, संघटनांमध्ये सभेचे प्रकार पाहिले, सभेच्या प्रकारानंतर सभासद वर्ग पाहिले, व्यवस्थापक मंडळ पाहिलं. संस्थेमध्ये दैनंदिन कामकाज चालत असतं, व्यवहारात्मक कामकाज चालत असतं, आणि या व्यवहारात्मक कामकाजामध्ये वेगवेगळे रजिस्टर, खतावणी, कागदपत्र, रेकॉर्ड ठेवले जातात, जतन करून ठेवले जातात. जसं की सभासदांची यादी आहे नमुन्यामध्ये, सभासदांची जे त्या ठिकाणी नामनिर्देशनाचे आलेले अर्ज, सभासदत्वासाठी आलेले अर्ज, कर्ज मंजुरीचे अर्ज, कर्ज परतफेडीचे अर्ज, त्यासोबतच इतर वेगवेगळ्या संस्थेच्या मालमत्ता संबंधीचे रजिस्टर, आवक जावक रजिस्टर, कीर्दवही असते. त्याच्यानंतर कर्ज विभागासंबंधी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र, रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवले जातात. म्हणजे संस्थेमध्ये जसे वेगवेगळे विभाग असतील त्या विभागानुसार संस्थेमध्ये कागदपत्र, रेकॉर्ड, रजिस्टर याची नोंद केली जाते. कारण आपण संस्था चालवतो आहे, व्यवहारात्मक नोंदणी तिथं असल्याच पाहिजे की नाही? मग नाही तर मग आपले सभासद म्हणतील ना, संस्थेचं कामकाज कसं चालू आहे, दाखवा रेकॉर्ड, रजिस्टर, बघू द्या आम्हाला, किती सभासद आहेत, किती भाग मंजूर झाले आहेत, किती ठेवी आहेत, सभा आयोजन केल्या आहेत, सभेची इतिवृत्त दाखवा, सभेमध्ये काय निर्णय घेतले. मग या सर्व गोष्टींसाठी रेकॉर्ड असणं बंधनकारक असतं की नाही? मग या सर्व रेकॉर्डचं तपासणी करण्यासाठी आम्हाला लेखा परीक्षण करणं आवश्यक आहे. लेखा परीक्षण म्हणजे काय? की संस्थेच्या कामकाजासंबंधी सत्यता पडताळून घेणं, या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? लेखा परीक्षण म्हणतो. येते लक्षात? मग संस्थेमध्ये रेकॉर्ड, कागदपत्र, रजिस्टर, खतावण्या यांची तपासणी करून अहवाल देणं, या प्रक्रियेला लेखापरीक्षण अहवाल असे म्हणतात. मग लेखापरीक्षण करण्यासाठी आपल्याला कोणाची आवश्यकता असेल? कोणाची आवश्यकता असेल? लेखा परीक्षकाची. कोणाची आवश्यकता असेल? लेखा परीक्षकाची. मग लेखा परीक्षक म्हणजे कोण? तर अशी व्यक्ती, नीट लक्ष द्या इकडे, लेखा परीक्षक म्हणजे अशी व्यक्ती की जी सहकारी संस्थांच्या संबंधी महत्वाची कागदपत्र, रेकॉर्ड, खतावण्या, रजिस्टर यांची आपल्या कला कौशल्याच्या साहाय्याने प्लस आपल्या कला कौशल्याच्या साहाय्याने तपासणी करून अहवाल तयार करून त्या ठिकाणी देणारी व्यक्ती असते लेखापरीक्षक. मग लेखापरीक्षकाची पात्रता काय पाहिजे? तर तो चार्टर्ड अकाउंटंट असला पाहिजे. दुसरं, जर तो सर्टिफाईड ऑडिटर असेल तर त्याच्याकडे GDCA प्लस 3 वर्ष अशा अधिकृत लेखापरीक्षकाकडे, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट CA कडे, की तो पण पॅनलला असला पाहिजे, अशा व्यक्तीकडे 3 वर्षाचा अनुभव घेऊन भविष्यामध्ये येणाऱ्या पॅनलची नोंदणी करून त्या ठिकाणी तो संस्थांचं लेखापरीक्षण करू शकतो. म्हणजे लेखापरीक्षकाची ही पात्रता आहे. म्हणजे लेखापरीक्षकाच्या संबंधी त्याच्याकडे कमीत कमी 3 ते 4 वर्ष, 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, तर संस्था त्यांना लेखापरीक्षणाच्या संधी देत असते. आणि लेखापरीक्षकाची नेमणूक कोणत्या सभेत केली जाते? वार्षिक सर्वसाधारण सभेत केली जाते. रिकामी जागेला प्रश्न येतोय. हा पॉइंट क्लिअर? मग लेखापरीक्षण संकल्पना क्लिअर झाली, लेखापरीक्षक कन्सेप्ट क्लिअर झाली. मग संस्थेचं लेखापरीक्षण करणं का गरजेचं आहे सांगा? लेखापरीक्षण
लेखापरीक्षण करणे का गरजेचं आहे? कारण संस्थेमध्ये आपण मगाशी पाहिलं रेकॉर्ड, रजिस्टर, खतावण्या, कागदपत्र यांची नोंद असते. संस्थेमध्ये होणारी अफरातफर, लबाडी, धोके उघडकीस आणण्यासाठी लेखापरीक्षण करणं आवश्यक आहे. लिहून घ्या. सहकारी संस्थांमध्ये लेखापरीक्षण करणं आवश्यक का आहे? संस्थेमध्ये लेखापरीक्षण करणं आवश्यक का आहे? पहिलं घ्या. संस्थेमध्ये रेकॉर्ड, कागदपत्र, रजिस्टर, रेकॉर्ड, कागदपत्र, रजिस्टर याची तपासणी करून संस्थेमध्ये होणारे अफरातफर, लबाडी, धोके, संस्थेमध्ये होणारी अफरातफर, लबाडी, धोके उघडकीस आणणे हा पहिला त्या ठिकाणी गरज आहे लेखापरीक्षण करण्याची. दुसरं, संस्थेची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी, संस्थेची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी लेखापरीक्षण करणं आवश्यक आहे. संस्थेच्या भागधारकांच्या दृष्टीने लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे. लेखापरीक्षण करणं बंधनकारक आहे. पुढे घ्या. संस्थेला इतर संस्थेकडनं कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे. ओके, लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे. पुढचा पॉइंट घ्या. संस्थेच्या ठेवीदारांच्या दृष्टीने लेखापरीक्षण करून घेणं आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे. ओके, इथपर्यंत पॉइंट क्लिअर. मग आता लेखापरीक्षणाच्या टॉपिकमध्ये म्हणजे पेपर नंबर 3 मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, लेखापरीक्षणाची फायदे तोटे, लेखापरीक्षण करणं काय गरजेचं आहे, विविध दिलेल्या सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण कशा पद्धतीने केलं जातंय, या संपूर्ण घटकांची माहिती लेखापरीक्षणाच्या टॉपिकमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. त्याच्यानंतर आपल्याला थोडं बँकिंग सेक्टरच्या संदर्भातले काही क्वेश्चन्स येतात. बँकिंग जो आपला पेपर नंबर 6 आहे, तर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बँक म्हणजे काय, बँकांची कार्य काय आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँक काय आहे, राज्य सहकारी बँक, प्राथमिक स्तरावरच्या सहकारी बँका, त्यांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, नवीन माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार बँकांमध्ये इंटरनेटचे धोके, त्यानंतर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ATM, CTS मशीन, NFT, RTGS संकल्पना काय आहे, त्यासोबतच संस्थांमध्ये इंटरनेटचे फायदे तोटे स्पष्ट करा. संस्थांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवरच्या त्या ठिकाणी नाबार्ड असेल, त्याच्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका असतील, तर ह्या बँकांची कार्य काय आहेत, हेतू काय आहे, उद्दिष्ट काय आहे, आर्थिक पत धोरणाचे नियोजन अभ्यास कसा केला जातो बँकिंग सेक्टरमध्ये, रिझर्व्ह बँकांची कार्य काय आहेत, त्यासोबतच बँकिंग जो रेग्युलेशन ऍक्ट आहे, बँकिंग नियमन कायदा, त्याचा अभ्यास करणं. म्हणजे बँकांच्या संबंधी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पेपर नंबर 6 मध्ये येत असतो. आणि नवीन घटकांवर आधारितही काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत, ते सुद्धा आपण अपडेटिंग पुढच्या सेक्शनमध्ये देणार आहोत. तर इथपर्यंत पहिल्या पार्टमध्ये आता तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल की संस्था स्थापनेपासून तर संस्थेच्या लेखापरीक्षणापर्यंत आपण ह्या सगळ्या बेसिक गोष्टी समजून घेतल्या. येते लक्षात. पुन्हा एकदा शेवटी जाता जाता पॉइंट क्लिअर करतो. पहिला घटक आपण काय अभ्यासला, इतिहास. दुसरा घटक काय अभ्यासला, संस्था म्हणजेच त्यामध्ये येणारा प्रवर्तक. तिसरा घटक काय अभ्यासला, त्यामध्ये सभासद. ओके, चौथ्या घटकांमध्ये काय, कारण संस्था स्थापन करण्यासाठी सभासदांची आवश्यकता आहे की नाही. चौथ्या घटकांमध्ये काय अभ्यासलं, संस्थेची नोंदणी अर्ज नमुना अ मध्ये, बरोबर, निबंधकाकडे सादर करणं. पाचव्या घटकांमध्ये आपण काय अभ्यासला, उपविधी. ओके, सहाव्या घटकांमध्ये आपण काय अभ्यासला, त्या ठिकाणी सभेचे प्रकार. ओके, त्याच्यानंतर सभांचे हक्क, कर्तव्य, सभेचे प्रकार झाले. त्यानंतर सभासदांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या 7व्या घटकांमध्ये. 8व्या घटकांमध्ये व्यवस्थापक मंडळांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, व्यवस्थापक म्हणजे काय त्या गोष्टी पाहिल्या. 9व्या घटकांमध्ये आपण काय पाहिलं, सचिवाची कार्य पाहिली. आणि 10व्या घटकांमध्ये आपण काय पाहिलं, लेखापरीक्षण संकल्पना पाहिले. या पूर्ण घटकांवरती तुम्हाला पेपर असतो. हा एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात घ्या. एक तर तुम्हाला आता प्रश्न कसे विचारले जातात नोट डाऊन करून घ्या रे पटापट.
चलो पहिला प्रश्न घ्या. सहकाराच्या इतिहासाची चळवळ स्पष्ट करा. सहकाराच्या इतिहासाची चळवळ स्पष्ट करा. पहिला प्रश्न. संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया स्पष्ट करा. दुसरा प्रश्न. संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया स्पष्ट करा. तिसरं. संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असणाऱ्या सभासदांची संख्या. संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक असणाऱ्या सभासदांची संख्या. पुढे घ्या. उपविधी दुरुस्तीची कारण लिहून दिलेत मी. उपविधी दुरुस्तीची कारण. सभांचे प्रकार स्पष्ट करा. सभांचे प्रकार स्पष्ट करा. सभांचे प्रकार स्पष्ट करून असा एक प्रश्न घ्या. सभांचे प्रकार स्पष्ट करून व्यवस्थापक मंडळांचे व संचालक मंडळांची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या स्पष्ट करा. ओके. त्यानंतर घ्या. सभासदांची हक्क कर्तव्य जबाबदारी स्पष्ट करा. सभासदांची हक्क कर्तव्य जबाबदारी स्पष्ट करा. पुढच्या सेक्शन मध्ये आपण सभासदांची हकालपट्टी वगैरे हा पॉइंट अभ्यासणार आहोत, म्हणजे सभासदत्व रद्द करण्यासंबंधीचा. ओके. त्यावर सेपरेट क्वेश्चन येतो, पण हवं तर तोही लिहून घ्या. आता सभासदांच्या हकालपट्टीची कारणं किंवा सभासदांच्या हकालपट्टी करण्यासंबंधीचा कलम 35 घ्या. ओके. कलम 35 इथपर्यंत क्लिअर. सभासदांची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या आणि सभासदांची हकालपट्टी म्हणजे सभासदत्व रद्द करण्यासंबंधीचा कलम 35 तुम्ही पुढच्या सेक्शनला सांगणार आहे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. त्याच्यानंतर घ्या. व्यवस्थापक मंडळ संचालक मंडळ यांची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या. हा स्पेशल सेपरेटही येतो किंवा सभेमध्ये कंबाईन करून टाकतात ते क्वेश्चन. त्यानंतर संस्थेच्या सचिवाची कार्य. संस्थेच्या सचिवाची कार्य. त्यानंतर संस्थेचं लेखापरीक्षण करणं का गरजेचं आहे. संस्थेचं लेखापरीक्षण करणं का गरजेचं आहे. संस्थेच्या लेखापरीक्षकाची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या. संस्थेच्या लेखापरीक्षकाची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या. पॉइंट क्लिअर. हे सगळे महत्त्वाचे घटक आपण पहिल्या पार्टमध्ये अभ्यासले. मे 2024च्या परीक्षा संबंधी ज्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी डीपमध्ये समजून घ्यायच्या असतील, व्हिडिओ जर तुम्हाला खरोखरच मनापासून आवडला असेल मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी आणि याहून अधिक म्हणजे काही नवीन घटकांवर आलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपली बॅचेस क्लासेसची जॉईन करा. डिस्क्रिप्शन्समध्ये नंबर दिलेला आहे किंवा स्क्रीनवरतीही आपला नंबर तुम्हाला दिसतो आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बॅचेसला लवकरात लवकर जॉईन करा. ओके. 15 जानेवारीपर्यंत आपली प्रोसेसिंग असणार आहे ॲडमिशनची, तर लवकर जॉईन करा. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डीपमध्ये समजून सांगणार आहे. इथे तर समजून सांगितलंच आहे, बऱ्याचशा पोरांचा इथंच क्लिअर झाला असेल, पण आणखीन तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक टॉपिक पॉईंट कसा लिहिला गेला पाहिजे हे मी तुम्हाला त्यामध्ये सविस्तरपणे सगळ्या गोष्टी सांगत असतो, नवीन घटकांवर आधारित. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.